सप्रेम जय भीम दोस्तो. सध्या जयंतीचा माहोल आहे अख्ख्या महाराष्ट्रात. ठिकठिकाणी विविध उपक्रम सुरू आहेत आणि पहा 14 तारखेला कसे सगळेजण बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होताना दिसतील. जे लोक आंबेडकरी विचारधारेला प्रमाण मानून चालतात तेही आणि जे लोक आंबेडकरवादी विचारधारेविरोधात काम करतायत तेही. हे विरोधात काम करणारे लोक तर थेट जाहीरपणे बोलू शकत नाहीत की घाला तुमच्या आंबेडकरांना मसनात. कारण बोलले तर लोक पेटून उठतील. आहे नाही ते सगळं त्यांना गमवावं लागेल. मसनात जशी लाकडं जळतात ना तशी त्यांच्या पॉलिटिकल करिअरची होळी झाल्याशिवाय राहणार नाही. पण विरोधात तर काम करायचंच आहे. मग या लोकांनी काय केलं? तर या लोकांनी बाबासाहेबांचा पुतळाच उचलून थेट स्मशानात नेऊन बसवलाय. तुम्हाला खरं वाटणार नाही पण आमच्या उल्हासनगरात हे घडलेलं आहे. होय, या उल्हासनगरात. माझं बालपण गेलं या बकाल शहरात. माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणही याच शहरात झालेलं आहे. कॉलेजची सुरुवात देखील याच शहरातली आणि आज त्याच शहरात काय पाहतोय तर बाबासाहेबांचा पुतळा चक्क स्मशानात बसवलाय आणि त्यावर जनतेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. या विषयावर प्रतिक्रिया काय फक्त बौद्धांनीच मागासवर्गीयांनीच द्यायची आहे का? यावर आंदोलन फक्त आंबेडकरी समूहानंच करायचं आहे का? आज 21व्या शतकात हुकुमशाही जोरावर असताना एक वाक्य सगळ्यांच्याच अनुभवाला आलेलं आहे की आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे त्या लोकांचंही रक्षण करतं जे संविधानाला मानत नाही. मग सांगा बरं, तुम्हाला तुमच्या नागरिक असण्याच्या हक्काचं संरक्षण पाहिजे असतं, पण ते संरक्षण देणाऱ्या महामानवाबद्दल तुम्हाला जराही काळजी वाटू नये, जराही आपुलकी वाटू नये? ही शरमेची बाब आहे, अतिशय शरमेची. आणि याच शरमेच्या गोष्टी विरोधात आमचे सहकारी राज असरोणकर 1 एप्रिलपासून बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. कसं आहे पहा, बाबासाहेबांचा पुतळा स्मशानात उभारला म्हणून अपवित्र झाला हा युक्तिवाद मला तरी वैयक्तिक पातळीवर मान्य नाही. बौद्धांसाठी पवित्र अपवित्र असा कोणताही प्रकार नसतो. बुद्धानं काय सांगितलंय माहिती आहे ना? जन्ममंगल आणि मृत्यूमंगल. म्हणून स्मशानभूमी कधी अपवित्र होत नाही. मग हा झगडा कशासाठी आहे ना, ते जरा आता आपण नीट समजून घेऊयात. स्मशानात पुतळा बसवला म्हणून काय झालं? बाबासाहेबांच्या पुतळ्याला हवेत कशाला नियम काय ते? पुतळा हटवण्यासाठी इतकं ताणण्याची गरज काय? असे अनेक प्रश्न अनेक जण वेळोवेळी राज असरोणकरांना विचारत होते. आणि हे प्रश्न कोण विचारतायत? तर ज्यांना या विषयाचं नीट गांभीर्य सुद्धा ठाऊक नाही, माहीत नाही अशी लोक. आपलं रोजचं कामधाम सोडून जीवावर उदार होऊन सत्ताधीशांच्या विरोधात उपोषण करण्याची कुणाला हौस असते बरं? कुणालाच नाही. तरी राज असरोणकर सारखा डायबेटिक माणूस उपोषणाला बसलाय बरं का. डायबेटिक माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. का? तर हाताशी सर्व सत्ता धरून बसलेल्या आणि तुमच्या विचारांच्या लढाईची कुचेष्टा करणाऱ्या जातीयवादी लोकांना वटणीवर आणण्यासाठीच त्यांनी आघाड घातलेला आहे. हा सगळा लढा उभारलेला आहे. आता उल्हासनगरात स्मशानातून बाबासाहेबांचा पुतळा हटवण्याचा विषय आहे. असंच एक प्रकरण नुकतंच घडलंय महाराष्ट्रात. बुलढाण्यात चिखलाकाकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा विषय होता बरं का तो. तिथं ग्रामपंचायतीत सत्तेत कोण होतं? तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे सरपंच होते आणि त्यांनी गावातील लोकांनी मिळून पुतळा हटवण्यासाठी ताकद लावली होती. तो पुतळा हटवू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा कोणी केली? तर शिवसेनेच्या उबाटा गटाच्या ज्या पदाधिकारी आहेत ना, संजीवनी वाघ, त्यांनी. तर त्यांना याच्यासाठी ना जीवघेण्या मारहाणीला सामोरं जावं लागलं होतं. आज त्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आंदोलकांनी बसवलाय, पण तो लोखंडी स्टँडवर आहे. संजीवनी वाघ आणि त्यांचे कार्यकर्ते चबुतऱ्याचं बांधकाम करू देण्यासाठी धडपडत आहेत, पण पुतळा बेकायदेशीररित्या बसवल्याचं कारण देत सरकार त्यांना कसलाच प्रतिसाद देत नाहीये आणि त्याला तहसीलदारांचं पुतळा हटवण्याचे देखील आदेश आहेत बरं का, हे लक्षात घ्या. चिखलाकाकड गावातला पुतळा गावातल्या मोकाच्या जागी अगदी खुल्या मैदानात आहे, पण तरीही पुतळा बसवणारे विरोधी पक्षातले असल्याने तिथल्या सरकारला पुतळा धोरण आठवतं. उल्हासनगरमधला बाबासाहेबांचा पुतळा स्मशानात आहे, पण इथे सत्तेतल्या लोकांचा खोडसाळपणा असल्यानं बाबासाहेबांना मात्र पुतळा धोरण लागू होत नाही आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठीची योग्य जागा त्यांच्या दृष्टीनं ही स्मशानातच त्यांना वाटते. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांचं हातावर हात ठेवून बसणं हे सत्तेच्या दबावाशिवाय शक्य आहे का? राज्याचे मुख्य सचिव, गृहसचिव, नगर विकास सचिवांना ईमेल केलेत, पण कारवाई शून्य. स्पष्ट आहे की बाबासाहेबांच्या या हेतुपुरस्सर केलेल्या अवमानात सरकार आणि प्रशासन सुद्धा सामील आहे. कायद्याने वागा लोक चळवळीचं एक शिष्टमंडळ ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलं, तर ते काय म्हणाले माहिती आहे का? मी स्वतः पुतळा मंजुरी समितीचा अध्यक्ष आहे आणि मलाच हे प्रकरण माहिती नाही. पोलिसांच्या ना हरकतीशिवाय पुतळा उभारता येत नाही असा स्पष्ट शासन निर्णय आहे, पण पोलीस विभाग फक्त कागदी घोडे नाचवतोय. या प्रकरणात सर्वाधिक बेजबाबदार भूमिका उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त ज्या आहेत ना, मनीषा आवडे, ती त्यांची आहे.
एका दर्जाहीन, कर्तव्य चुकार आणि भ्रष्ट प्रशासनाच्या त्या प्रमुख आहेत. त्यांच्या डोळ्यात देखत मनपा पालिकेच्या जागेमध्ये म्हणजे ती स्मशानामध्ये अतिक्रमण झालेले आणि अनधिकृत बांधकाम करून पुतळा उभारला गेलेला आहे याची त्यांना कसलीही नोंद नाही. अगदी मनपा आयुक्त म्हणून त्यांची नोंद नाही आहे. या महोदया लोकभावनेचं आणि लोकवर्गणीचं कारण पुढे करून पुतळ्याचं अप्रत्यक्ष समर्थन करतात. सप्टेंबर 2025 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयानं उल्हासनगर मनपाला पुतळ्याबाबत माहिती विचारणारं पत्र पाठवलं होतं, पण उत्तर आलं नाही असं जिल्हाधिकारी कार्यालय सांगते. मुळात पुतळा बसवलाच गेलाय मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ज्या आता निवडणुका झाल्या आणि त्या स्मशानातल्या एका बांधकामावर बाबासाहेबांचं भित्तिचित्र काढल्याचा बहाणा करत त्यांनी मतांच्या राजकारणासाठी म्हणजे शिंदे शिवसेनेच्या बेअकली पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेबांचा पुतळा स्मशानात उभारला आणि भविष्यातल्या रोजगार हमीची सोय करून घेतली, पण आता ती त्यांच्या अंगलट आलेली आहे. विषय वाढल्यावर आता आयुक्तांच्या सहीचं जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेलं पुतळा स्थानांतरित करणाऱ्या परवानगीचं एक पत्र 24 मार्चला प्रसारित झालं. कायद्याने वाघाचं शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटलं नसतं तर हे उघड झालंच नसतं की ते पत्र प्रत्यक्षात पाठवलं गेलं होतं. बिंग फुटल्यावर 30 मार्चला ते पत्र पाठवण्यात आलेलं आहे. एका IAS अधिकाऱ्याचं हे वर्तन आहे. असलं प्रशासन काडीचाही विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नाही. महाराष्ट्रात 2 मे 2017 रोजी पुतळा धोरण का आणलं गेलं? तर पुतळे आखीवरेखीव असावेत, बेढप नसावेत, ज्यांचा पुतळा आहे त्यांचा आदर राखला जावा, विटंबना होऊ नये, दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घेत सक्षमतेने पुतळे उभारावेत यासाठी ते धोरण आणलं गेलं होतं. मात्र हे धोरण बाबासाहेबांच्या पुतळ्याला काही लागू होत नाहीये, हे सरकार लागू करत नाहीये, म्हणून हे आंदोलन आहे. मी या विषयावर अधिक बोलणार नाही. राज असोंडकरच तुम्हाला सांगतील सगळं, तेही आपल्याला ऐकायचं आहेच. आणि आज 4 दिवस झाल्यानंतर महाराष्ट्रातून अनेक लोक विचारत आहेत की आम्ही या आंदोलनात सहभागी कसं व्हायचं, तर ते देखील राज असोंडकरच तुम्हाला सांगतील. म्हणून त्यांचं निवेदन जे आता प्रसारित होणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐका. या व्हिडिओच्या पुढच्या भागात आहे. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो बरं का, ज्यांना मृत्यूची भीती नसते ना, अशा सामाजिक कार्यकर्त्यांना घाबरवण्याची, त्यांना दबावाखाली घेण्याची आणि त्यांची आंदोलनं दडपण्याची घोडचूक सरकारनं कधीच करू नये. म्हणून राज असोंडकरांसोबत आपण उभं राहणं ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. तर आणि तरच बाबासाहेबांना या 135व्या जयंतीनिमित्त खरं अभिवादन ठरेल. आता ऐकूयात राज असोंडकर काय म्हणतात. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि सगळ्यांना हे राज असोंडकरांचं जे मनोगत आहे आणि त्यांचं आव्हान आहे हे सर्वांपर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद. ऐका राज असोंडकर काय म्हणतायत. बेमुदत उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उल्हासनगर ह्या शहरामध्ये कॅम्प 3 मध्ये शांतीनगर या भागामध्ये एक स्मशानभूमी आहे आणि त्या स्मशानभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा पूर्णाकृती तिथे उभारला गेला होता. आणि ही बाब ज्या वेळेला निदर्शनाला आली त्यावेळेला या शहरातल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला आणि त्या विरोधामध्ये पत्रव्यवहार सुरू केले. त्याच्यामध्ये कायद्याने बघा लोक चळवळ सुद्धा होती. 1 ऑगस्ट 2025ला आपण पहिलं पत्र हे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं होतं आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये ईमेलद्वारे स्मरणपत्र, उल्हासनगर महानगरपालिकेला पत्र, राज्याचे मुख्य सचिव, गृहसचिव, नगरविकास सचिव असे प्रत्येक टप्प्यावरती आपण पत्रव्यवहार केलेला आहे. याच्यामध्ये 2 मुद्दे आपण प्रमुखताने मांडलेले आहे. सगळ्यात पहिलं की स्मशानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि कोणाच्या मर्जीने उभारला गेलेला आहे एक तर स्पष्ट झालं पाहिजे. कुठल्याही विवेकी विचारी माणसाला जर आपण विचारलं तर ते प्रत्येक जण सांगतो की स्मशानामध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारणं हे गैर आहे. परंतु आपण तो पत्रव्यवहार केलाय तो केवळ त्या भावनिक मुद्द्यावर केलेला नाही. या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक पुतळा धोरण लागू आहे. 2 मे 2017 रोजीचं सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जारी आहे आणि त्याच्यामध्ये जिल्हा पातळीवरची एक पुतळा मंजुरी समिती असते आणि त्यांच्या मंजुरीशिवाय कुठलाही पुतळा राज्यामध्ये कुठेही उभारता येत नाही. याला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची पार्श्वभूमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहे की कुठल्याही चौकांमध्ये, वाहतूक बेटांमध्ये आणि पब्लिक युटिलिटी प्लेसेस जे आहे सार्वजनिक उपयोगांच्या जागा इथे कोणतेही पुतळे उभारण्यात येऊ नये. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, शासनाचा GR आहे
6 मेला शासनाने आपला जी-आर रिवाईज केलेला आहे आणि सांगितलंय की पोलीस प्रमुखांची ना हरकत असल्याशिवाय पुतळा उभारता येत नाही. इथे मुद्दे काय काय आहेत? एकतर हा जो पुतळा तिथे उभारला गेलेला आहे, हा पुतळा सदोष आणि बेडप पुतळा आहे. हा कुठल्याही प्रकारचा त्याला आकार, उकार, चेहरेपट्टी बाबासाहेब आंबेडकरांची अशी नाही. हा पुतळा खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा म्हणून नाकारला गेला पाहिजे. परंतु तो बेकायदेशीररित्या उभारलेला असल्यामुळे तो तिथे पचवला गेला आणि त्याच्या पाठीमागे शिंदे शिवसेनेचे जे खासदार आहेत, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि तिथले स्थानिक शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी राजेंद्र चौधरी यांचं या सगळ्या पुतळा उभारणीला पाठबळ असल्यामुळे तो पुतळा बेडब आहे, तो त्याला आकार-उकार नाही, हे सगळं दुर्लक्षित केलं गेलं. तिथे इल्लीगली बेकायदेशीररित्या पुतळा उभारला गेला. कुठल्याही प्रकारची परवानगी त्याला घेतली गेली नाही आणि अशा पद्धतीने स्मशानामध्ये तो पुतळा उभा आहे. या स्मशानामध्ये तुम्ही कधीही जर गेलात तर तुम्हाला गर्दुल्यांचा, दारुड्यांचा वावर दिसेल. दारुडे लोक तुम्हाला तिथे पार्ट्या करताना दिसतील. तिथे गर्दुल्यांचा सगळा त्या आजूबाजूला परिसरामध्ये वावर असतो. सगळे गेट, जाळ्या तिथल्या त्या गर्दुलांनी तोडलेले आहेत. अशा प्रकारच्या वातावरणामध्ये तो बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे, तो एकाकी अवस्थेमध्ये तिथे उभा आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे, की आंबेडकरांबद्दलच्या भावना फक्त राज असरोणकर यांच्या आणि जे विरोध करतायत त्यांच्याच आहेत का? ज्यांनी पुतळा आंबेडकरांवरच्या प्रेमापोटी उभारला आहे, त्यांच्या भावनांना काही किंमत नाही का? असं काही लोकांचं म्हणणं आहे. आमच्या मीडिया भारत चॅनलवरती 6 डिसेंबरची बातमी आहे. या पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन आम्ही मुद्दाम ती बातमी केली होती. 6 डिसेंबरला या पुतळ्याला कोणी सिंगल हार सुद्धा घातलेला नव्हता. इतर दिवशी आपण दर दिवशी तिथे हार घालतात की नाही घालतात हे होऊ शकतं. परंतु ज्याचं बाबासाहेब आंबेडकरांवरती मनापासून प्रेम आहे, अशी व्यक्ती आणि तिथे तुम्ही एवढ्या हट्टाने पुतळा जर उभारला आहे, तर त्या ठिकाणी 6 डिसेंबरला लोकं हार घालायला विसरतील, हे संभवत नाही. हे कुठल्या प्रकारचे आंबेडकरांवरती प्रेम असलेले लोक आहेत, हा आमचा सवाल आहे. इथे आता काय सध्या सुरू आहे, की सुरुवातीला मला असं वाटत होतं, की जर आपण आंबेडकरांच्या पुतळ्याला जर तिथे विरोध केला, तर लोक नाराज होतील, समाज नाराज होईल, समाजाला आवडणार नाही. परंतु मी आता अनुभवतो आहे, की हे आंदोलन जसं सुरू झालेलं आहे, सोशल मीडियामध्ये जसं या विरोधाबद्दलची माहिती येते, तर उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवलीपासून लोक इथे माझ्या घरी भेट द्यायला येतात, आंदोलनाला सपोर्ट करतायत आणि स्वतःच्या सोशल मीडियावरती सुद्धा या पुतळा हटवण्याच्या मागणीचं समर्थन करतायत, मागणी सुद्धा करतायत. एक समाज आता एकवटलेला आहे. मला जी भीती होती, की समाज विरोध करेल, परंतु समाज या मुद्द्यावरती एकवटला आहे आणि हे जे कोणी तथाकथित आंबेडकर प्रेमी त्या पुतळ्याच्या आजूबाजूला, स्मशानाच्या आजूबाजूला राहतात, त्या ठिकाणी, तर ते एकटे पडलेले आहे. माझी त्या लोकांना हात जोडून विनंती आहे, नम्रतेने विनंती आहे. जसा तुम्ही तो पुतळा त्या स्मशानामध्ये बसवलात, तसा तो तिथून उचला आणि तुम्हाला जिथे कुठे योग्य वाटेल त्या ठिकाणी तो तुम्ही ठेवा किंवा घेऊन जा, तिथे बसवा. तुमच्याकडे जागा नसेल तर सध्या कुठेतरी सुरक्षित ठिकाणी तो पुतळा ठेवा आणि हे जे तुमचे आमदार, खासदार तुमच्या पाठीशी आहेत, त्यांची मदत घ्या. त्यांना सांगा परवानगी घेऊन द्यायला. हे नुसते मतं घ्यायला नसतात. तर त्यांनी परवानगी सुद्धा तुम्हाला घेऊन दिली पाहिजे. या पुतळ्याला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन देण्याची जबाबदारी ही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची आहे. ही शिंदे शिवसेनेचा आमदार डॉक्टर बालाजी गिनीकरची जबाबदारी आहे. हे तिथे जे भाजपाचे आमदार आहेत कुमार आयलानी, ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांची सत्ता आहे, त्यांची मदत घ्या आणि त्या पुतळ्याला परवानगी घ्या आणि सन्मानपूर्वक बाबासाहेबांचा जो रुबाब आहे, बाबासाहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाला साजेसं असं उद्घाटन करा चांगलं परवानगी घेऊन. हे लपून-छपून स्मशानामध्ये पुतळा उभारणं, यांना बाबासाहेबांवरचं प्रेम नाही म्हणत. तुम्ही जर ते नाही केलं, स्वतःहून जर मनाने नाही केलं, तर सरकारकडून ते व्हावं, कारवाई व्हावी यासाठी हे उपोषण आहे. हे उपोषण चालू राहणार आहे. स्मशानातून पुतळा बाहेर पडेपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे. आणि हे आम्ही दबाव नाही आणत आहे. ज्या 2 मे 2017चा शासन निर्णय आम्ही सांगतोय, त्या शासन निर्णयामध्ये पुतळा उभारणीच्या ज्या अटी शर्ती आहेत, त्याच्यामध्ये 14 नंबरची जी अट शर्त आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की परवानगीशिवाय जे कोणी पुतळा उभारतील, तो पुतळा तिथून जप्त केला पाहिजे सरकारने आणि जे उभारणारे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई केली पाहिजे. हा विषय जर वाढला, तर हा हायकोर्टापर्यंत विषय जाईल.
ज्यांनी कोणी लोकवर्गणी गोळा केली म्हणून सांगितलं जातं, त्या सगळ्यांची चौकशी याच्यातून होणार आणि कोणी सुटणार नाहीये. तुम्ही किती पैसे बाबासाहेबांच्या नावावरती गोळा केलेत आणि किती पैसे खर्च केलेत, याचा सुद्धा हिशोब जे लोकं कोणी या पुतळ्याच्या उभारणीच्या मागे त्यांना द्यावा लागणार आहे. पुतळा बेकायदेशीर उभारलेला आहे. तुमच्या विरुद्ध गुन्हे 100% दाखल होणार आहेत. तुम्हाला ज्यांचं कोणाचं पाठबळ घ्यायचं, ज्यांचं कोणाचं बॅकिंग घ्यायचं, तुम्ही ताकद लावा याच्यावरती. पुतळा स्मशानातून बाहेर पडेपर्यंत हे उपोषण सुटणार नाही. याच्यामध्ये सगळ्यात मोठं खलनायक जर कोण असेल या प्रकरणामध्ये, जे या सगळ्या प्रकरण जे चिघळलंय त्याला जबाबदार आहेत, त्या म्हणजे उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा आवाळे. या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार आहेत. जेव्हा त्यांना पत्र गेलं, स्मशान ही महानगरपालिकेच्या मालकीची जागा आहे. त्यांचं काम होतं, की महानगरपालिकेच्या जागेतलं हे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम त्यांनी हटवलं पाहिजे होतं. त्यांनी त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे होती. तो पुतळा सन्मानाने बाजूला करून ते सगळं अतिक्रमण तिथून हटवायला पाहिजे होतं. परंतु महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा आवाळे या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष या राजकारणी लोकांच्या दबावाखाली या इलिगॅलिटीचं समर्थन करतायत. हा पुतळा हटवायची आणि कारवाई करायची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची होती. गेल्या 8 महिन्यापासून आपण पत्रव्यवहार करतोय. जिल्हाधिकारी असोत, मनपा आयुक्त असोत, त्याचे पोलीस आयुक्त असोत, यांची भूमिका ह्या प्रकरणामध्ये अत्यंत बेजबाबदारपणाची आहे. पुतळ्याचा विषय आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा विषय आहे. तणाव निर्माण होऊ शकतो, राज्यातलं वातावरण बिघडू शकतं. या सगळ्या शक्यता असताना सुद्धा शासन यंत्रणेने अत्यंत बेजबाबदारपणे हा सगळा विषय हाताळलेला आहे, प्रकरण हाताळलेलं आहे. उपोषण तर सुरू राहणार आहे. उल्हासनगरमध्ये भागाभागामध्ये निदर्शनं सुरू झालेली आहेत. लोक आता उपोषणं करतायत. कल्याणमध्ये सुद्धा लोक उपोषण करणार आहेत. महाराष्ट्रातून, संपूर्ण महाराष्ट्रातून मला मेसेज येत आहेत, की आमच्या भागामध्ये आंदोलन करण्यासाठी आम्ही काय करायचं? या विषयावरून जर महाराष्ट्रातलं वातावरण उद्या बिघडलं, चिघळलं, तर त्याला संपूर्णपणे महाराष्ट्र सरकारामध्ये बसलेले हे कुचकामी सगळे अधिकारी आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये बसलेल्या या सर्वाधिक भ्रष्ट असलेल्या मनीषा आवाळे या सगळ्या प्रकरणाला आणि या वातावरण बिघडण्याला जबाबदार असतील.